नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नळाला नाही पाणी, कागदावरच जलजीवन मिशन। नळाला नाही पाणी, जलजीवन मिशनची दुर्दशा उघड। पेठ तालुक्यातील जलजीवन योजनेवर खासदार भास्कर भगरे संतप्त। नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात जलजीवन मिशन योजनेचं अत्यंत धक्कादायक वास्तव समोर आले। केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला नळ कनेक्शनद्वारे सुरक्षित आणि पुरेसं पाणी देण्याचं उद्दिष्ट घेऊन राबवली जाते। मात्र पेठ तालुक्यात ही योजना कागदावरच मर्यादित राहिली आहे। तहसील कार्यालयात खासदार भास्कर भगरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आढावा बैठकीत या योजनेचं विदारक वास्तव समोर आलंय। तालुक्याच्या तहसील कार्यालयात खासदार भास्कर भगरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत या योजनेचं विदारक चित्र समोर आलंय। अनेक ठिकाणी योजना पूर्ण झालीच नाही, विहिरींना पाणीच नाही, काही ठिकाणी पाईपलाईन उघड्याच पडल्यात, काही ठिकाणी तर काम पूर्ण होण्याआधीच बिलं काढली गेलेत। योजनांचं यश दाखवण्यासाठी कागदावरच काम झाल्याचं चित्र समोर आलंय। या सगळ्या गोंधळामागं कोणाच्या आशीर्वादाचा हात आहे हाही मोठा प्रश्न आहे। ठेकेदार आणि काही सरकारी अधिकाऱ्यांमधल्या संगनमताचं शक्यताही उपस्थित करण्यात आली आहे। खासदार भगरे यांनी स्पष्ट आदेश दिले, 1 महिन्याच्या तालुक्यातील प्रत्येक जलजीवन प्रकल्पाची सविस्तर माहिती सादर करा। कोणत्या कामासाठी किती निधी आला, कुठे खर्च झाला आणि अजून काय प्रलंबित आहे। कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद नाशिक। ऍक्च्युअली सगळ्या योजनांना व्हिजिट केलेली नाही आहे, म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो। त्याचं कारण असं आहे की जिल्ह्यामध्ये 1222 योजनांची सोबत चालू आहे। मी मला येऊन पण आता 6 महिने झालेले आहे आणि इथे प्रॉब्लेम्स आहेत ते गोष्टी विजिट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यामध्ये हातरोटीला विजिट केलेले आहे, जुनोटी हातरोटी सरपंचांना त्यांच्यासोबत भेट पण घेतलेली आहे। जुनोटीला भेटलोय मी, आमडोंगराला पण गेलोय, डोंगरशेत गेलो, पिंपळवटी पण बघितलंय। बाकीचे मला आठवत नाही दादा, हे गावात पेठ तालुक्यामध्ये 2022 पासून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जवळजवळ 85 गावांना पाड्यांना योजना मंजूर झाल्या। परंतु 2022 पासून सुरू झालेली कामं आजपर्यंत म्हणजे मला मागच्या काळामध्ये ती पूर्ण झालेली नव्हती। बोरीच्या बारीचा जो विषय होता की तेव्हापासून भेट दिल्यानंतर म्हणजे एका बाजूला शासन खूप पैसे देण्याचं काम करतं, परंतु ज्या पद्धतीने ती कामं पूर्ण व्हायला पाहिजे होती, विहिरीचं काम घेणं अगोदर गरजेचं होतं। विहिरीला पाणी लागलं तर पुढच्या पाईपलाईन असेल, पाण्याची टाकीचा असेल, वितरण व्यवस्था असेल, या गोष्टी करणं गरजेचं असताना एका बाजूला विहिरीला पाणी लागत नाही, दुसऱ्या बाजूला पाईपलाईन केली जाते, तिसऱ्या बाजूला पाण्याची टाकी केली जाते आणि अशा पद्धतीने चुकीची कामं करून जो जनतेच्या हितासाठी सरकारने मग केंद्र सरकार असेल, राज्य सरकारने दिलेला पैसा आहे त्याचा विनियोग चुकीच्या पद्धतीने होतोय। ह्या संदर्भामध्ये तालुक्यातून अनेक तक्रारी आलेल्या होत्या आणि म्हणून आज आढावा बैठक घेऊन त्या बैठकीतून कामं कशी मार्गी लागतील, जे चुकीचे कामं करतात त्याच्यावरती कारवाई कशी होईल या दृष्टीने आजची आढावा बैठक झाली। या बैठकीमध्ये आज आढावा घेताना बऱ्याचशा गोष्टींची त्रुटी जाणवली आणि म्हणून मी अधिकारी यांना परत सूचना केलेल्या आहे की 1 महिन्यामध्ये जे वस्तुनिष्ठ सर्वे त्याचा सगळ्या योजनांचा करून 1 महिन्याभरामध्ये त्याचा रिपोर्ट तयार करावा आणि रिपोर्ट तो आम्हाला दिल्यानंतर त्याचा परत एकदा आम्ही सगळे लोकप्रतिनिधी अभ्यास करून आणि 1-1.5-2 महिन्यामध्ये परत या जलजीवन मिशनची आढावा बैठक घेऊन जनतेचा पैसा हा जनतेच्या हितासाठी खर्च झाला पाहिजे। कारण पेठ तालुका एका बाजूला प्रचंड पाऊस पडतो, परंतु उन्हाळ्यामध्ये प्यायला पाणी नसतं आणि जनतेची जी रास्त मागणी की शुद्ध पाणी मिळालं पाहिजे, सरकारची अपेक्षा तीच आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी जे प्रयत्न करून या पेठ तालुक्याला टँकर मुक्त करण्याच्या दृष्टीने काय करता येईल ते करण्याचा आम्ही सगळेच लोकप्रतिनिधी प्रयत्न
बैठकीत किंवा या माध्यमातून करणार आहोत। या बैठकीत खासदारांसोबत तहसीलदार आशा गांगुर्डे, गटविकास अधिकारी जगन्नाथ सूर्यवंशी, जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता कांबळे, महावितरणचे उपअभियंता भांगरे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुधाकर राऊत, भास्कर गावित, भिकाजी चौधरी, नंदू गवळी, पंकज पाटील, तुळशीराम वाघमारे, सुरेश खंबाईत, गिरीश गावित, सरपंच, ग्रामसेवक आणि अनेक ठेकेदार उपस्थित होते। जलजीवन योजना नेमकी कोणासाठी, हंडा केव्हा खाली येणार, खासदार भगरे खऱ्या दोषींवर कारवाई करतील का, योजना आहे, निधी आहे, पण पाणी अजूनही नाही, हा विकासाचा प्रवाह की भ्रष्टाचाराचा ठिकाणा, अशी प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन महाले, पेठ।